मी प्रमोद बाळासाहेब जाधव, सेल्स ऑफिसर म्हणून कन्नड एरियासाठी काम करतो. तर मी जवळपास आतापर्यंत 13 काउंटर ऍक्टिव्हिटी घेतल्या. 13 काउंटर ऍक्टिव्हिटी मध्ये मला 12 काउंटर ऍक्टिव्हिटी मध्ये खूप चांगले रिझल्ट मिळाले. एक काउंटर ऍक्टिव्हिटी ते शेडच्या मुलींनी खेळल्यामुळे ते पडलं होतं. तर 12 ऍक्टिव्हिटी मध्ये एकदम जबरदस्त रिपोर्ट मिळाले. तर जर्मिनेशन पूर्ण 100% जर्मिनेशन होतं. आणि ज्या चौथ्या दिवशी आम्ही ज्या वेळेला ऑब्झर्वेशन केलं, तर त्यावेळेला ज्या ठिकाणी आपण बायोक्सल ट्रिओ वापरलं होतं, तर त्या ठिकाणी जर्मिनेशन चांगलं होतं. जे जर्मिनेट झालेलं झाड होतं, मतलब छोटंसं प्लांट होतं, तर ते पण हिरव्या कलरचं होतं. मकाचे दाणे आपण टाकले होते. आणि ज्या ठिकाणी आपण रासायनिक खत वापरलं होतं, त्या ठिकाणी सीड जर्मिनेशनला खूप वेळ लागत होता. आणि माती सरांनी सांगितल्याप्रमाणे माती ही मोकळी झालेली होती आणि माती जास्त फुगलेली होती. आम्ही पाणी सुद्धा एक 80-80 मिली सेमच टाकलं होतं. आणि सीड काउंट 10-10 सीड्स दोन्ही मध्ये टाकले होते. तर 10 पैकी जवळपास 9 दाणे बायोक्सल ट्रिओ मध्ये उतरले होते. आणि रासायनिक मध्ये फक्त 2 किंवा 3च जर्मिनेशन होतं, आणि तेही 6 दिवसानंतर आपल्याला दिसायला लागलं होतं. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपलं बायोक्सल ट्रिओ हे सॉइल ऍग्रिगेट करण्याचं काम करतं, सॉइल स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करतं, सीड कोट ला एन्झाईम आणि हार्मोन्सही पुरवतं. त्यामुळे आपले जे काउंटर ऍक्टिव्हिटी आपण करतोय, त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत आहे. थँक्यू सर.